को पावर्ड बाय विमल. विमल, बोलो जुबा केसरी. काल शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आणि या ठिकाणी भाषण केलं रामदास कदम यांनी, जे सध्या चर्चेत आहेत आणि आपल्या सोबत सुद्धा आहेत. जय महाराष्ट्र. आणि आपण पाहतोय की तुम्ही काल ज्या पद्धतीनं बोललात त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहेत. अजित पवार थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं. हे जे वक्तव्य तुम्ही केलं या मागची नेमकी कहाणी काय? मागची माझी भूमिका अशी आहे, अजितदादांच्या बाबतीमध्ये अगदी सुरुवातीला सांगतो, प्रचंड आदर आहे. एक धाडसी माणूस आहे. अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. प्रशासनावरती प्रचंड त्यांची कमांड आहे त्या माणसांची. मी जवळनं पाहिलंय त्या माणसाला. काल मी जो बोललो, थोडेसे उशिरा दादा आले असते तर बरं झालं असतं. तसं हे मागचा माझा हेतू एवढाच होता की थोडे उशिरा आले असते, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता, ते 9 मंत्रिपदं आम्हाला मिळाली असती ना, आमच्या पक्षाला. आणि आमच्या पक्षाला आणखी 9 मंत्रिपदं मिळाली असती तर शिंदे साहेबांनी काही लोकांना शब्द दिले होते. उदाहरणार्थ आमचे महाडचे आमदार गोगावले, भगतशेठ गोगावले, ते बिचार कधीपासून सफाई शिवून बिवून तयार आहेत, वाट बघतायत. आहेत ना असे 2-4 लोकांना साहेबांनी, शिंदे साहेबांनी शब्द दिला होता, पण त्यांना नाही पळता येत अजून. म्हणून म्हटलं मी थोडे उशिरा आले असते तर शिंदे साहेबांनी दिलेल्या शब्दाची अंमलबजावणी झाली असती आणि आम्हाला 8-9 मंत्रिपदे त्यांनी घेतली, ही आम्हाला मिळाली असती. त्यातून आमच्या लोकांना न्याय मिळाला असता आणि शिवसेना आणखी वाढली असती. तुमच्याही मुलाचं नाव होतं मंत्रिपदाच्या रेसमध्ये. मला माहित नाही, तुमच्याकडनं मी ऐकतोय. तुमच्याकडून मी ऐकतोय. नाही, पण आता मंत्रिपदाचा विस्तार होणार आहे का? गेल्या 2-3 दिवसांपासून चर्चा. मला याबाबत काही माहिती नाही. मला काही माहिती नाही. दादांनी थोडासा लेट केला असता ना, थोडासा लेट केला असता तर आमचं काम झालं असतं. आमचं काम झालं, एवढा फक्त येतोय, बाकी काही येतो नाही माझा. नाही, पण त्यासोबत तुम्ही भाजपवर पण एक प्रकारे मागणी केली की 100 जागा त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे, आम्ही 90 जिंकून येऊ. हा दावा आहे, मागणी आहे की विश्वास आहे? नाही, मागणी पण आहे आणि विनंती पण आहे. विनंती वजा मागणी असं म्हणा. भाईगिरी नाही, दादागिरी नाही. विनंती वजा मागणी आहे की तुम्ही आम्हाला ज्या विश्वासानं तुमच्याकडे आलोय, तुमचा भाऊ म्हणून, तर दोघांनी मिळून वाटून खाऊ. एवढ्या जागा तुम्ही घ्याल, तेवढ्या जागा आम्हाला द्या. हे बोलणं काय चुकीचं आहे का? आणि एवढं बोलल्यानंतर किती प्रचंड प्रतिसाद मिळाला काल शिवसैनिकांचा. सगळे शिवसैनिक खुश झाले. माझा बोलण्याचा काल आणखी एक हेतू असा होता की मी असं म्हटलं की भाजपच्या माध्यमातून म्हणा किंवा वरिष्ठांच्या माध्यमातून म्हणा, एकनाथजी शिंदे यांना 15 जागा सोडण्यात आल्या. खरं तर आम्ही शिवसेना म्हणून 18 जागा लढलो होतो, बरोबर नाही? 18 जागा आल्या होत्या, लढलो नाही. 21-22 आम्ही लढल्या होत्या. जितक्या आम्ही लढल्या होत्या तेवढ्या आम्हाला मिळायला हव्या होत्या, त्या नाही मिळाल्या. जेवढे आमचे खासदार निवडून आले होते त्याही नाही मिळाल्या, पण 15 तरी मिळाल्या. मीडियानं तर चाललं त्या 5-6 मिळतील, 5-6 मिळतील, 5-6 मिळतील असं तुम्ही चाललं होतं. तुमचं चॅनल बघून घ्या. पण त्या 15 मिळाल्यानंतर जर का जशा भाजपच्या जागा 2 महिना आधी ह्या डिक्लेअर झाल्या उमेदवार भाजपचे, तर तसेच त्याच वेळेला एकनाथ शिंदेचे उमेदवार जर डिक्लेअर झाले असते एकाच वेळेला पत्रकार परिषद, तर मी सांगतो आज शिवसेनेचं चित्र आपल्याला वेगळं बघायला मिळालं असतं. किमान 13-14 जागा तरी एकनाथ शिंदेच्या आल्या असत्या. पण यांनी काय केलं, एक तर अगदी फॉर्म भरायच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते लटकून ठेवले आणि मग ठाणं पण आम्हालाच द्या, आमचंच कल्याण तर आमचंच. आता तर निवडून येणार नाही तो मुलगा एकनाथ शिंदेचा. नाशिक तर आमचीच. ते भुजबळ पासून म्हणून बसले तिथं नाशिकला. अहो 2दा भुजबळांना पाडल्यानंतर सिटिंग खासदार ती जागा पुन्हा भुजबळ मागतात, आमचीच. रत्नागिरी आमचीच, हिंगोली आमचा हेमंत पाटील सिटिंग खासदार आमचीच. 5 वेळेला निवडून आलेली भावना गवळी बदला दिला, हेमंत पाटीलला बदला, बहुसेना बदला. अरे पण आम्ही आमचं बघू ना, तुम्ही का बदला सांगताय? 3-3 वेळा 5-5 वेळेला निवडून आलेल्या खासदारांना तुम्ही डिस्टर्ब का करताय? शेवटी 3 जागा आम्हाला बदला लावल्या आणि त्याच्यामुळं किमान आमच्या 4-5 सीट गेल्या. उलट मोदींच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे हा चांगला संदेश गेला असता. पण आपलं साधून घेतलं, आपल्या सीट जाहीर करून टाकल्या. एकनाथ शिंदेच्या जागा शेवटपर्यंत डिक्लेअर करू दिल्या नाहीत.
उलट एकनाथजी शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांची जागा देवेंद्र फडणवीस यांना डिक्लेअर करायला लागली. यातून अर्थ काय होतोय, काय निघतात लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे हट्ट कशासाठी बघा, जितका भाजपला जागा दिल्या, आम्ही कोण शिवसेनेचे आमचे लोक उठले की जागा आम्हाला द्या, इथं मेजॉरिटी आमची आहे, इथं आम्ही सर्वे केलाय. मग तुम्ही जर सर्वे केला होता मग तुमच्या जागा पडल्या का, तर सर्वे गेला कुठं. म्हणून भाजपच्या काही लोकांच्या माध्यमातून मोठं नुकसान झालं. भाजपचं देखील झालंच, पण एकनाथ शिंदे देखील यांचं देखील ते नुकसान झालं. पर्यायानं मोदीजींचं नुकसान झालं. हे सगळा एक एक आकडा मोदींसाठी अतिशय महत्वाचा असताना लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपच्या काही लोकांनी जे हा हट्ट पकडले होते आणि एकनाथ शिंदेच्या बाबतीत अन्याय केला होता, तो अन्याय होता कामा नये अशी भावना माझी कालच्या सभेमध्ये, माझ्या भाषणामध्ये होती. नाही, पण आता भविष्यामध्ये सर्वेचं कारण जर देण्यात आलं तर ते मान्य ऐकणार नाही मी, बिलकुल नाही. आता सर्वेचं उत्तर त्यांना मिळालंय. त्यांच्या जागा किती होत्या आणि आल्या किती, तर सर्वेचं उत्तर त्यांना आता मिळालं ना. आता तो विषय संपला सर्वेचा. आता तुम्ही तुमचं बघा आधीपर्यंत, सर्वे करून घ्या तुमचं, म्हणेन आम्ही सांगू. बरं, अजितदादांबद्दल तुम्ही जे स्टेटमेंट केलं, बरीचशी चर्चा झडली की अजित पवारच नकोशे झालेत काय महायुतीमध्ये. असं नाही हो, आम्हाला माहिती टिकवायची आहे. मला महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा टाकायचा नाही, बिलकुल नाही. दादा एक चांगली व्यक्ती आहे. सकाळी 6 उठून काम करणारा नेता मी पहिला बघितला अजितदादा, सकाळी 6 वाजता उठून. पण तुमचा जो नॅचरल फ्लो आहे तो बीजेपी आणि शिवसेनेचा आहे, त्याला तर एक्सेप्टन्स व्हॅल्यू होती महाराष्ट्रामध्ये. मग अजितदादा आल्यानंतर ती कमी झाली असं तुम्हाला वाटतं का? त्याचा निवडणुकीत परिणाम झाला? मला या बाबतीत काही बोलायचं नाही. मी कसं बोलू या बाबतीमध्ये, मी कसं नाही बोलणार ना. मी फक्त थोडे उशीर आले असते, आमचं काम झालं असतं, ती मंडळ आम्हाला मिळाली असती. एवढा मुद्दा फक्त मी जो मांडला त्याचा मी खुलासा केला. मी असं का बोललो ते, बाकीच्या गोष्टी मी बोलणं ठीक नाही. मी एक जबाबदार नेता आहे शिवसेनेचा, मी याबाबतीत बोलणं. तुमच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे जे प्रवक्ते आहेत अमोल मिटकरी, आमदार सुद्धा आहेत, त्यांनी टीका केली. ते म्हणतात की अजितदादा जर आले नसते तर तुमची लंगोट सुद्धा वाचली नसती. जाऊ द्या, आता हमामे सब नंगे होते है. लंगोट कुणाची गेली त्यांना विचारा. तुमची लंगोट जी वाचली, एक तटकरी आला, त्या तटकरीला जागा कोणी मिळून दिली त्याला विचार ना. मिटकरीला कोण मिटकरी आहे त्याला मी त्याला ओळखत पण नाही. कोण आहे मिटकरी त्याला ओळखत पण नाही. पण त्यांची एक लंगोट जी आली ना, एक तटकरी, त्याला म्हणा तटकरीला विचारून घे. तिथं धैर्यसिंह पाटीलला भाजपने जाहीर केलं होतं. ती सीट कशी जागा मी मिळून दिली ते तटकरीला माहिती आहे, मला माहिती आहे. आणि तटकरींसाठी आम्ही काय केलंय हे तटकरीला आम्हाला माहिती आहे. तर पहिल्यांदा तुझी लंगोट सांभाळ आणि मग आमच्या लंगोटीला हात घालायचा प्रयत्न कर म्हणा. धन्यवाद. एक महत्वाचा प्रश्न आहे रामदासभाई, जागा वाटपाचा जो प्रश्न आहे त्यामध्ये आता तुमची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक काही होणार आहे का, आणि भविष्यामध्ये विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा मिळाव्या यासाठी तुमचा ऍक्शन प्लॅन का? आम्ही उद्याच बसणार आहोत या बाबतीमध्ये. आम्ही हा विषय आता गांभीर्याने घेतोय. जे लोकसभेमध्ये घडलं ते विधानसभेमध्ये घडता कामा नये. 1-2-2.5 महिने आधीच जागा आपण निश्चित केल्या पाहिजेत. कुठेही आपल्या तिन्ही पक्षामध्ये मतभेद नको, याची जबाबदारी सगळंच वरिष्ठ नेत्यांनी घ्यायची आणि एकत्र कुटुंब म्हणून काम करून आपण पुन्हा महाराष्ट्रावरती भगवा फडकवायचा असा निर्णय आम्ही घेतोय. आणखी एक महत्वाचा प्रश्न विचार आहे. काल एकीकडे आपली सभा होती, वर्धापन दिन होता, दुसरीकडे षण्मुखानंदला शिवसेना उबाटा पक्षाचा सुद्धा वर्धापन दिन होता. त्यावेळी संजय राऊत यांनी बरीच टीका केली, आम्ही खरी शिवसेना, तुमची नकली शिवसेना. वारंवार अशा पद्धतीनं ते आक्रमण करतात. संजय राऊत कुठला कलरचा शर्ट घालून आले होते त्यांना विचारा. त्यांना सगळं आता हिरवं दिसतंय. आणि त्यांना विचारा की शिवसेनेची मतं किती तुम्हाला मिळाली आणि काँग्रेसची मतं किती मिळाली. काल तुम्ही जे काय खासदार निवडून आणले ते काँग्रेसची मतं घेऊन आणलेत तुम्ही, शिवसेनेची नाही. तर तुमचा मुखवटा फाटला ना कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. जिथे तर मोल्ले होते तिथं फक्त तुम्हाला मतं मिळालीत ना. आणि खोटं सांगून बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान केलंय, निर्माण केलंय, ते संविधानच आता हटवणार आहेत अशा पद्धतीनं जो अपप्रचार केला गेला, त्यामुळे बौद्ध समाजाची मतं गेली. खोटं बोल पण गेटून बोल हे कालच्या लोकसभेत त्यांनी केलं. आणि म्हणून मुस्लिम आणि आमचे बौद्ध यांची मतं घेऊन काल तुम्ही ते खासदार काय निवडून आणलेत. शिवसेनेची मतं तुम्हाला मिळाली नाहीत. आणि मतांची बेवजे करून घ्या. तुम्ही किती लढलात, किती आणलेत, आम्ही किती लढलो, किती आले, हे जर म्हणा बघ, तुला शुद्ध असेल, चांगला व्यवस्था असेल तेव्हा ते आकडे जा बघ आणि मग स्टेटमेंट दे.
बरं, उद्धव ठाकरेंनी काल पण माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो हे बोलणं टाळलंय. काय बोलू शकत नाही ना आता ते बोलू शकत नाही, कारण त्यांनी ठरवलंय बाळासाहेबांचे जे विचार होते हिंदुत्वाचे त्याला मुठमतीच द्यायची. बाळासाहेबांना या देशातून संपवून टाकायचं. गैवसे को हिंदू ही भूमिका जी शिवसेना भवन घेतली होती. हिंदू हृदय सम्राट म्हणून अख्ख्या जगानं त्यांना ख्याती दिली होती बाळासाहेबांना. ते सगळ्यांनी संपवलं ना. म्हणजे त्यांच्या बाळासाहेबांच्या पोटी एक नालायक मुलगा जन्माला आला हे संबंध देशात त्यांनी दाखवून दिलं ना. नाही तर बाळासाहेबांचा मुलगा इतक्या खालच्या पातळीला मतांसाठी जाऊ शकतो का? जाऊ शकत नाही. तेव्हा ह्याच्या पुढं उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. आता बाळासाहेबांचा फोटो लावण्याचा अधिकार नाही. आणि आज वक्ती आहेत ना, बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही हे सगळं बघून की माझा करंटा जो आलाय मुलगा तो काय करतो हे सगळं बघित असतील ना, तर बाळासाहेबांना अतिशय दुःख होत असेल. तो त्याला फक्त मतांच्या लाचेसाठी मी जिवंत आहे, अजून जिवंत आहे हे दाखवण्याचं काम फक्त तो आभास निर्माण करतोय, बाकी काही नाही. नक्कीच बाळासाहेबांचे खरे विचार महाराष्ट्रात कोण घेऊन जातो असं तुम्हाला वाटतं? कळलं ना, कालच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालं ना. दूध का दूध पाणी का पाणी हो गया कल के चुनाव में. आता कसं प्रश्न आणखी विचारत आहे. आणि म्हणून एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांचे ज्वलंत विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. भगव्या झेंड्याला अधिक तेज येईल अशा पद्धतीनं भविष्यात आमच्याकडून आपल्याला काम पाहायला मिळेल. या भगव्या झेंड्याला कुठेही डाग लागेल, शिवसेना प्रमुखांना कुठेही अपमानित करण्याचं काम आमच्याकडनं होणार नाही, ही सगळी दक्षता घेऊन आम्ही पुढे चाललोय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद रामदास भाई आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय रामदास कदम यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यासोबतच अमोल मिटकरी यांना सुद्धा खडे बोल सुनावलेत. कॅमेरा पर्सन खंडूराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.